क्रियाशील पेन्शनर्स असोसिएशन खामगावची वार्षिक आमसभा 18 ऑगस्ट रोजी नॅशनल हायस्कूल येथे संपन्न झाली। या सभेचे अध्यक्षपद भानुदास रामकृष्ण हुरसाळ यांनी भूषविले। या प्रसंगी संस्थेच्या मुख्याध्यापिका नंदा उदारपूरकर मॅडम, माजी बीडीओ डी.एन. खंडारे, मुलांडे सर, ए.एन. बडी सर प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर विराजमान होते। मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलित करण्यात आले। प्रमुख पाहुण्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले। संस्थेच्या दिवंगत ज्ञात 17 आजीव सभासदांना आणि इतर अज्ञात आजीव सभासदांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली। मान्यवरांचा परिचय सुरेश निवृत्ती खर्चे यांनी करून दिला। आपल्या प्रास्ताविक भाषणात संस्थेच्या ऑडिट रिपोर्ट व वार्षिक अंदाजपत्रक सुरेश खर्चे यांनी वाचून सर्वानुमते त्यास मान्यता दिली। भानुदास भाकरे यांनी सभेपुढे आयकरबाबत प्रस्ताव मांडला असून या विषयावर सखोल चर्चा करून केंद्रीय वित्तमंत्री भारत सरकार यांच्याकडे पेन्शनर्स यांना आयकरातून मुक्त करण्यासाठी निवेदन सादर करण्याचे ठरवले आहे। तसेच महाराष्ट्रात कार्यरत असलेले या सरकारकडे अंशराशी करण्याची मुदत 15 वर्षावरून 12 वर्षे करण्यात यावी याबाबत निवेदन सादर करण्याचे ठरविण्यात आले। शेवटी अध्यक्ष यांनी आपले मनोगत व मार्गदर्शन करताना पेन्शनर्सच्या हिताच्या दृष्टीने अनेक मुद्दे सांगितले। प्रत्येक पेन्शनर्स यांनी दस्तावेज, लाईफ सर्टिफिकेट बाबत तसेच फॅमिली पेन्शन आदी विविध विषयावर सखोल मार्गदर्शन केले। संचालन व आभार प्रदर्शन सुशील खर्चे यांनी केले। राष्ट्रगीतानंतर सर्व उपस्थित सदस्यांना फराळ आणि चहापान देण्यात आले। ब्युरो रिपोर्ट मोहम्मद फारूक, खामगाव।